आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर बघा, सर्वांना दीपावलीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आहे भाऊबीज आणि यमद्वितीया। तर बघा, भाऊबीजे दिवशी यमद्वितीया का असते किंवा यमद्वितीया आणि भाऊबीज एकत्र का असते याचं मी तुम्हाला कारण सांगते आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला आज जो दिवा लावायचा आहे यमासाठी तो कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे। लक्षात घ्या, सर्वांनी हा दिवा न विसरता आज लावा। सगळ्यात पहिल्यांदा मी हे क्लिअर करते की ज्या महिलांना भाऊ आहे त्यांनी पण हा दिवा लावायचा आहे आणि ज्या महिलांना भाऊ नाही आहे तर त्यांनी देखील असा हा दिवा लावायचा आहे। का लावायचा आहे याची मी तुम्हाला माहिती देते। तर बघा, असं पुराण कथांमध्ये सांगितलं गेलेलं आहे की आजच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजे दिवशी म्हणजेच कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला यम जो होता तो स्वतःच्या बहिणीकडे आजच्या दिवशी गेला होता आणि यमाच्या बहिणीने यमाचं खूप छान स्वागत केलं आणि त्याचबरोबर यमाला खूप छान असं भोजन तिने करून घातलं। यामुळे यम अतिशय संतुष्ट झाला, प्रसन्न झाला आणि यमाने असा आशीर्वाद दिला की जे लोक किंवा जी भावंडे आजचा दिवस उत्साहाने साजरा करतील त्यांच्यावर माझा आशीर्वाद राहील, त्यांच्यावर मी प्रसन्न होईल, असा आशीर्वाद यमाने दिलेला होता असं पुराण कथामध्ये सांगितलं जातं। त्यामुळे बघा, आजच्या दिवशी आपल्याला अशा प्रकारे एक दिवा यमासाठी लावायचा आहे। यम ही मृत्यूची देवता आहे, त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये कुणाला अपमृत्यू येऊ नये, त्याचबरोबर अकाली मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला असा हा यमाचा दिवा आज लावायचा आहे। त्याचबरोबर बघा, आपल्या भावाचे रक्षण व्हावे, संरक्षण व्हावे, त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत यासाठी प्रत्येक बहिणीने असा हा जो दिवा आहे तो लावायचा आहे। यमाकडे प्रार्थना करायची आहे आपल्या भावासाठी, त्याच्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी। आणि त्याचबरोबर बघा, जर भाऊ नसेल तुम्हाला तर असा हा दिवा लावायचा का? तर हो, जरी भाऊ नसेल तरी पण महिलांनी असा हा दिवा लावायचा आहे। कारण बघा, आपल्या घरामधील जे लोक आहेत, सदस्य आहेत, आपली मुलं म्हणा, आपला पती म्हणा, त्यांच्यासाठी तुम्ही असा हा दिवा लावायचा आहे। आपल्या घरातील सर्व सदस्यांचे संरक्षण व्हावे यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। आणि बघा, जरी बहिणींना या भाऊबीजेला भावाकडे जायला जमलं नाही किंवा भावाला तुमच्याकडे यायला जमलं नाही तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये, म्हणजे आता तुम्ही सासरी समजा असाल तर तिथे तुम्ही असा हा दिवा लावायचा, तुमच्या भावासाठी प्रार्थना करायची, त्याचबरोबर तुमच्या मुलासाठी, पतीसाठी तुम्ही प्रार्थना करायची, त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची, त्यांचे संरक्षण व्हावे अशी प्रार्थना तुम्ही करायची आहे। पण अवश्य महिलांनी आज हा दिवा लावायचा आहे। त्यामुळे असा जेव्हा आपण दिवा लावतो आजच्या दिवशी यमद्वितीये दिवशी म्हणजेच भाऊबीजे दिवशी, त्यामुळे काय होतं तर यमदेवता आपल्यावरती प्रसन्न होते आणि जे काही अपमृत्यू किंवा अकाली मृत्यूचे जे भय असते ते टळले जाते। त्यामुळे बघा, प्रत्येक महिलेने असा दिवा लावायचा आहे। आता मुलं लहान असतील तर जे मुलांची आई आहे त्यांनीच लावायचा आहे असा हा दिवा। आता मी तुम्हाला हा दिवा लावण्याची योग्य वेळ सांगते। तर बघा, कार्तिक महिन्यातील द्वितीया तिथी जी आहे ती सुरू झालेली आहे काल रात्री 8:30 वाजता, बरोबर। आणि आज जी द्वितीया तिथी आहे ती उगवती तिथी आहे। त्यामुळे भाऊबीज जी आहे किंवा यमद्वितीया जी आहे ती आज आपल्याला साजरी करायची आहे। आणि असा हा जो दिवा आहे तो तुम्ही कधी लावायचा आहे तर तुम्ही हा दिवा संध्याकाळी 5च्या पुढे कधीही लावू शकता। आणि आज रात्री 10:30 पर्यंत ही द्वितीया तिथी असणार आहे, म्हणजेच काय 10:30 पर्यंत रात्री भाऊबीज तुम्ही साजरी करू शकता, भावाचं औक्षण करू शकता। आज रात्री 10:30 पर्यंत तुम्ही कधीही अशा प्रकारे भावाचं तुमच्या औक्षण करू शकता। आणि आपल्याला हा दिवा पण कधी लावायचा आहे तर आज संध्याकाळी 5 नंतर तुम्ही लावू शकता हा दिवा।
अगदी रात्री 10:30पर्यंत लावू शकता. पण तुम्ही असा प्रयत्न करा की उशिरात उशीर म्हणजे 9-9:30पर्यंत तुम्ही असा हा दिवा लावाल. कारण बघा अर्धा एक तास तरी तो दिवा राहावा यासाठी तुम्ही 9 वाजता तो दिवा लावायचा आहे. जर तुम्हाला आधी शक्य असेल 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता तर तुम्ही तो लावू शकता. म्हणजे 5 ते 10:30मध्ये आज रात्री तुम्ही कधीही लावू शकता. तर तुम्हाला याची योग्य वेळ कळाली असेल. आता मी तुम्हाला सांगते की हा दिवा आपल्याला कसा लावायचा आहे. बघा, तुम्ही हा जो दिवा आहे यमासाठीचा तो तुम्ही पिठाचा तयार करून लावू शकता. म्हणजे पिठाचा दिवा जर तुम्ही करणार असाल तर काय करायचं, पीठ घ्यायचं गव्हाचं, मीठ टाकायचं नाही त्यामध्ये आणि फक्त पिठाचा हा दिवा बनवायचा आहे. आणि जरा बऱ्यापैकी मध्यम आकाराचा हा दिवा बनवा. त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल वापरायचं आहे आणि जोडवात टाकायची. म्हणजे काय, 2 वातींची 1 वात करायची आणि जोडवात टाकायची आहे आणि यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर साधं तेल वापरणार असाल तुम्ही साधं तेल वापरा, पण थोडेसे चिमूटभर तुम्ही त्यामध्ये जे तीळ असतात आपल्या घरी ते टाका. पांढरे तीळ टाकू शकता किंवा मग तुम्ही तिळाचं तेल वापरायचं आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा प्रज्वलित करताना एक स्टीलची डिश घ्या किंवा तुम्ही एखादी प्लेट घ्या घरातली, त्यावरती तांदूळ ठेवा, तांदळावर हळद कुंकू वाहा. हा जो दिवा आहे त्यावरती ठेवायचा आहे आणि तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. बघा, दक्षिण दिशेकडे तोंड करून दिव्याचं हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात दक्षिणेला आली पाहिजे, कारण यमाची दिशा जी आहे ती दक्षिण दिशा आहे. बरोबर, अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू व्हायचं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 काळ्या मिरी टाकायच्या आहे आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या भावासाठी. भावाचं संरक्षण व्हावं, त्याच्या प्रत्येक अडचणीतून सुटका व्हावी असे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करायची आहे, पतीसाठी प्रार्थना करायची आहे, सर्वांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये कोणाला अपमृत्यू येऊ नये, अकाली मृत्यू येऊ नये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. भावासाठी प्रार्थना करायची, मुलाबाळांसाठी, पतीसाठी तुम्ही इथे हात जोडून प्रार्थना करायची आहे. घरात जेवढे काही सदस्य असतील त्यांना पण नमस्कार करायला लावायचा आहे या दिव्याला. आणि अशा प्रकारे हा जो दिवा आहे आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे. आता बघा, जर तुमच्या घरामध्ये दक्षिणेला अशा प्रकारे जागा नसेल, बऱ्याच वेळेला असं होतं की स्पेस नसतो, त्यामुळे कसा दिवा लावायचा हे आपल्याला कळत नाही. कारण जो यमाचा दिवा आहे ना तो बाहेरच लावायचा आहे, घरामध्ये लावायचा नाही. तर तुमच्या जर घरामध्ये दक्षिण दिशेला जागा नसेल, रूमच असेल, बाल्कनी वगैरे जागा नसेल तर काय करायचं, जो मुख्य दरवाजा आहे तुमचा तर त्याच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या साईडला तुम्ही हा जो दिवा आहे तयार करून दक्षिणेला तोंड करून ठेवायचा आहे. आणि असा हा दिवा तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर, पण दिव्याचं तोंड मात्र दक्षिणेला करून हा प्रज्वलित करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. 2 काळ्या मिरी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील तुम्ही प्रज्वलित करू शकता. फक्त दिव्याचं तोंड हे दक्षिणेला करायचं आहे, कारण हा यमासाठी आपण दिवा प्रज्वलित करत असतो. आता बघा, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की समजा आम्हाला पिठाचा दिवा तयार करायला वेळ नाही आहे ताई, तर मग काय करावं. तर तुम्ही पणती पण घेऊ शकता, मातीची पणती तुम्ही घेऊ शकता. बऱ्यापैकी थोडीशी मध्यम आकाराची घ्या, इतर कुठल्याही धातूचा दिवा घेऊ नका, मातीची पणतीच घ्या. त्यामध्ये तुम्ही असं तिळाचं तेल, 2 मिरी, काळी मिरी आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं, दोडवाट टाकायचे सांगितल्याप्रमाणे. आणि तो दिवा तुम्हाला अशा प्रकारेच दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे. म्हणजे तुम्ही मातीची पणती किंवा पिठाचा गव्हाच्या पिठाचा दिवा, कणकेचा दिवा पण यासाठी वापरू शकता, काहीही हरकत नाही. फक्त अशा प्रकारे यमाचा दिवा मात्र तुम्हाला आज संध्याकाळी 5 नंतर लावायचा आहे. म्हणजे संध्याकाळी आज 5 ते रात्री 10:30पर्यंत असा तुम्ही दिवा लावू शकता.
आता या दिव्याचं काय करायचं, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे, पिठाचा असू द्यात किंवा मग पणती असू द्यात, तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. तो आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही, कारण तो यमराजाला लावलेला दिवा असतो. त्यामुळे हा आपल्या घरामध्ये पुन्हा ठेवायचा नाही, तर तो सरळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. शक्यतो कचऱ्यामध्ये वगैरे असं टाकू नका तुम्ही, तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा विधिवतपणे. दिवा सोडताना पाण्यामध्ये दही भात थोडासा त्याबरोबर आपल्याला सोडायचा आहे. जे नाणं, जे काळी मिरी आहे, ते सगळं आपल्याला विसर्जितच करायचं आहे. काहीही आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही. जे तांदूळ डिशमध्ये ठेवलेत ते पण विसर्जित करायचे आहेत. डिश जी आहे ती तुम्ही पुन्हा घासून वापरू शकता. तर अशा प्रकारे जेव्हा आपण काळी मिरी यामध्ये टाकतो, तेव्हा ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती असतात त्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं. त्यामुळे आपल्याला काळी मिरी टाकायची आहे. तर अवश्य असा उपाय जो आहे किंवा असा जो दिवा आहे यमराजासाठी, तो आज यमद्वितीय दिवशी म्हणजेच भाऊबीजे दिवशी लावायचा आहे. आता बघा, हा जो उपाय आहे शक्यतो महिलांनी करा, पण काही कारणांमुळे महिलांना शक्य नसेल तर तुम्ही इतर सदस्यांना अशा वेळी सांगू शकता. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना हा दिवा कसा लावायचा आहे याची संपूर्ण माहिती कळेल.